दापोली येथे पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराची झाली सुरक्षित सुटका. सविस्तर वृत्त. दापोली येथील कळसकर नाका परिसरात एका दुकानच्या शेडवर विजेच्या तारेमध्ये आणि पतंगाच्या मांज्यामध्ये अडकलेल्या कबुतराची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. दापोली येथील A1 मेडिकल दुकानाच्या शेडवर असलेल्या लाईटच्या तारेमध्ये एक कबूतर पतंगाच्या मांज्यामध्ये अडकल्याची घटना समोर आली. या संकट काळात कबूतर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपडत होतं, फडफडत होतं. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले. प्रमोद पांगारकर आणि सुधाकर जाधव यांनी कोणतीही भीती आणि तमा न बाळगता प्रसंगावधान राखत अत्यंत काळजीपूर्वक प्रयत्न केले आणि या कबुतराची पतंगच्या मांज्यातून सुखरूप सुटका केली. आपण पाहतो आहोत दापोलीतील केळसकर नाका परिसरातील ही दृश्य आहेत. त्यांच्या या संवेदनशील आणि प्रशंसनीय कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांकडून या दोघांचेही विशेष कौतुक होत आहे. पतंगच्यासाठी वापरला जाणारा जो नायलॉनचा घातक असा मांजा आहे तो पक्ष्यांसाठी आणि पर्यावरणासाठी किती घातक ठरत आहे हे आपण आत्ता पाहिलं. यामुळे पतंग उडवताना नायलॉनच्या घातक अशा या मांज्याचा वापर करू नये अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरीत आहे. विशेष प्रतिनिधी सलीम रखांग आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.